नमस्कार मंडळी. आज आपण रायगड स्पेशल पोह्यांचे पापड कसे करायचे ते बघणार आहोत. अगदी लाटून आपण हे पापड करणार आहोत. अजिबात तुटत नाहीत, फाटत नाहीत आणि बरं का, पीठ अजिबात कुटण्याची गरज नाही आहे. चौपट फुलणारे पोह्यांचे पापड तयार आहेत. एकदा रेसिपी नक्की पाहून घ्या. इतकी सोपी आहे की लगेचच करायला घ्याल. तुम्ही बघू शकता मस्त पापड आपला फुललेला आहे. आणि बरं का, अर्धा किलोचे पीठ कसे बनवायचे ते प्रमाणासहित सांगणार आहे. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही 2 वाटीच्या प्रमाणामध्ये हवे तेव्हा पापड करू शकता. चला तर मग त्यासाठी इथे मी अर्धा किलो साधे पोहे घेतलेले आहेत. जे कांदे पोह्यासाठी लागतात तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, कुरकुरीत होईपर्यंत हे पोहे आहेत आपण भाजून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला सांगते, पोहे भाजून घेतले ना की काय होतं, आपलं जे पीठ आहे ते अगदी बारीक असं तयार होतं. त्यामुळे आपले पापडसुद्धा छान असे तयार होतात. त्यामुळं कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर 7 ते 8 मिनटं हे पोहे आपण भाजून घ्यायचे आहेत. तुम्हाला दाखवते. हे बघा, पोहे छान असे भाजून घ्यायचे आहेत. हलकासा रंग बदलतो आणि हातात घेतल्यानंतर कुटकन आपले पोहे तुटले जातात. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा अगदी कुरकुरीत आपले हे पोहे भाजून झालेले आहेत. आणि तुमच्या गॅलरीत जर कडकडीत ऊन येत असेल तर उन्हामध्ये वाळवून घेतलेत तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. आता हे पोहे आहेत पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. गरम असताना मिक्सरला लावायचे नाहीत. हे बघा मस्तपैकी छान पोहे भाजून घेतले आहेत. आता एका सुती कपड्यावर पसरवून घेते, म्हणजे काय होईल की मस्त असे लगेचच थंड होतील. हे बघा छान असे पसरवून घेतलेले आहेत. आता पोहे आहेत ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि बारीक पावडर करून घ्यायची आहे. चाळणीने चाळवून घेऊयात. म्हणजे काय होतं की जरासा बारीक एखादा कण असेल तर तो बाजूला निघतो. हे बघा तुम्ही बघू शकता, मस्तपैकी अगदी स्मूथ आपलं पोह्यांच्या पापडांसाठी पीठ तयार झालेलं आहे. हे बघा, असे सगळे पोहे मी मिक्सरला लावून घेणार आहे. हे सुद्धा मी पुन्हा मिक्सरला लावून घेते. हे बघा, अशा पद्धतीने अर्धा किलो पोहे होते ते संपूर्ण मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. आणि छान असं पीठ आहे ते चाळवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त पावडर अशी आपली पिठाची तयार झालेली आहे. गिरणीमध्ये द्यायची सुद्धा गरज नाही. आणि अगदीच तुम्ही 2-3 किलोचे एकदम करत असाल तर गिरणीवर दळून आणले तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. आता छान असं हे आपलं चाळवून झालेलं आहे पोह्यांच्या पापडासाठी पीठ. आता साहित्यसुद्धा मी सांगणार आहे. हे पीठ आहे तुम्ही हे अर्धा किलो, 1 किलो, 2 किलोच्या प्रमाणामध्ये तयार करून ठेवू शकता आणि हवे तेव्हा पापड करू शकता. आता अर्धा किलोसाठी 1 चमचा जिरा पावडर घालायची आहे. 1 चमचा इथे लाल तिखट मिरची पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा काश्मीरी तिखट घातलेला आहे. म्हणजे रंगसुद्धा सुरेख होतो. आणि 2 चमचे इथे आपण मीठ घालायचं आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट प्रमाण आहे. थोडंसं हिंगसुद्धा घालायचं आहे, म्हणजे सुवास खूप छान असा येतो. आता इथे अर्धा चमचा पापडखार घालायचा आहे आणि छान असं हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आता इथे तुम्हाला मी अर्धा किलो पिठाप्रमाणे प्रमाण सांगितलं आहे. तुम्ही जसं जसं पोहे वाढवाल त्याप्रमाणे साहित्याचे प्रमाणसुद्धा तुम्ही घेऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं, हवाबंद डब्यात ठेवायचं आणि हवे तेव्हा तुम्ही पापड करू शकता. आता इथे तुम्हाला मी एका वाटीच्या प्रमाणामध्ये पापडसुद्धा करून दाखवणार आहे. हे बघा, आता इथे मी मोठी 1 वाटी घेतलेली आहे. पूर्णपणे ही वाटी आपण भरून घेऊया. आता बऱ्याचदा काय होतं की घरात करायला एकटीच असते, त्यामुळं आपल्याला एकदम पापड करता येत नाही. त्यामुळे 1-1 वाटीच्या प्रमाणात केलेत ना तरी काहीच हरकत नाही. पटपट होतात हे पापड. आता एका वाटीसाठी आपण इथे त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घेणार आहोत. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. हे बघा, छान अशी खळखळून पाण्याला उकळी आली पाहिजे. तुम्ही बघू शकता मस्त अशी दणकून उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपण 1 वाटी हे पीठ घालूया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. उलटणं आहे, त्याच्या मागच्या साईडनी पटपट पटपट मिक्स करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने. आता तुम्हाला वाटत असेल की खूप पातळ झाले, पण अजिबात काळजी करायची नाही आहे. ते नंतर नंतर घट्ट होतं. हे बघा, छान असं मिक्स करून घेऊया. हे बघा, सगळ्या बाजूनी मस्तपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, संपूर्ण असं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आणि पटपट पटपट मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं मिक्स करून झालेलं आहे. हे बघा, सगळ्या बाजूनी व्यवस्थित करून घेऊया. मस्त. हे बघा, तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं आपलं हे पीठ मिक्स करून झालेलं आहे. हे बघा, छान एकही गुठळी तयार झालेली नाही आहे. मस्तच.
आता काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आहे आणि 15 मिनटं हे पीठ आहे ते झाकून ठेवायचं आहे. म्हणजे छान असं वाफेवर शिजलं जातं. आता मी झाकण ठेवते आणि 15 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा झाकण ठेवलेलं आहे. 15 मिनिटानंतर आपण पाहूयात. त्याच्या आधी अजिबात झाकण काढायचं नाही. 15 मिनिटं झालेली आहे. बघू शकता मस्त वाफ आलेली आहे. आता काय करायचं आहे, एक जाड कॅरी बॅग किंवा प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे. पातळ पिशवी अजिबात घ्यायची नाही आहे, जाड घ्यायची आहे आणि जर नसेल वापरायची तर तुम्ही एखादा सुती रुमाल घेतलात तरीसुद्धा चालेल. हे बघा संपूर्ण पीठ आपण काढून घेतलेलं आहे. अजिबात आपलं पीठ वाया जात नाही. संपूर्ण पीठ मी काढून घेतलेलं आहे. पीठ गरम आहे त्यामुळं हे बघा अशा पद्धतीने छान असं पटपट पटपट मळून घ्यायचं आहे. अजिबात हाताला चटके बसत नाहीत आणि छान स्मूथ आपलं पीठ मळून होतं. त्यामुळं मी इथे प्लास्टिकची पिशवी वापरलेली आहे. कॉटनचा सुती रुमाल वापरलात ना तरीसुद्धा चालेल. हे बघा छान असं पीठ मळून होतं आहे आपलं. परातीला अजिबात पीठ चिटकलेलं नाही आहे, हाताला आपल्या पीठ लागलेलं नाही आहे. छान अगदी मऊसूद आपलं पीठ मळून झालेलं आहे. पाहतानाच तुम्हाला समजत असेल. हे बघा ओपन करून दाखवते. हे बघा अगदी मऊसूद आपलं हे पोह्यांच्या पापडाचं पीठ तयार झालेलं आहे. अजिबात कुटण्याची गरज नाही आहे. पूर्वी काय करायचं, माझी आजी आहे ना पीठ कुटायची. आत्ता अजिबात कुटण्याची गरज नाही आहे. मस्त आपले हे पोह्यांचे पापड तयार होतात. हे बघा तुम्हाला काढून सुद्धा दाखवते, थांबा. हे बघा तुम्ही बघू शकता मऊसूद आपलं पोह्यांच्या पापडांचं पीठ तयार झालेलं आहे. एका स्टीलच्या डब्यात हे पीठ ठेवायचं आणि जसं लागेल तसे आपण गोळे करून काढून घ्यायचे आहे. काय होतं की पीठ थंड होत नाही, त्यामुळे डब्यात ठेवायचं. त्यामुळे पटपट पटपट हे पापड आपल्याला लाटता येतात. हे बघा तुम्हाला गोळी करून दाखवते. मस्तपैकी आपली ही गोळी तयार झालेली आहे. आता 7-8 गोळ्या अशा तयार करून घेते आणि बाकीचं पीठ आहे ते स्टीलच्या डब्यात ठेवते झाकून, म्हणजे गरमच राहील नाही का. हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं हे पीठ तयार झाले. त्यामुळं पाहतानाच तुम्हाला समजत असेल किती मऊसूद झाले. त्यामुळे पापड 100% अगदी चांगलेच होणार. आणि बरं का, मशीनवर आपण हे पापड करणार नाही आहोत, आपण लाटून करणार आहोत. हे बघा अजिबात तेलाचा हात इथे मी लावलेला नाही आहे. एकही थेंब आपण तेलाचा वापरलेला नाही आहे. हे बघा हे पीठ मी तांदळाचं घेतलेलं आहे. तुमच्याकडे तांदळाचं नसेल तर पोह्यांचंच पीठ थोडंसं बाजूला काढलं तरीसुद्धा चालेल. एकदाच पीठ लागतं, पुन्हा लागत नाही. हे बघा सरसर सरसर आपला पापड लाटला जातोय पोह्यांचा. हे बघा अजिबात भेगा गेलेला नाही आहेत किंवा पोळपाट किंवा लाटण्याला आपला पापड चिटकत नाही आहे. तुम्ही बघू शकता पातळ असा आपला पापड लाटला जातोय आणि पटपट होतात हे पापड, काही वेळ लागत नाही. सरसर सरसर लाटले ना की लाटायला सुद्धा मजा येते. हे बघा तुम्ही बघू शकता मस्त अगदी पातळ आपला पापड तयार होतोय. हे बघा अजिबात वर पीठसुद्धा जास्त लागलेलं नाही आहे. एकदाच पीठ घेतलेलं आहे आपण. आणि तुम्ही जर पहिल्यांदा ही माझी रेसिपी पाहत असाल तर खाद्यरुची मराठी रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्या अशा शॉर्ट आणि लाँग व्हिडिओ मी शेअर करत असते. ज्यांना वेळ नाही शॉर्ट बघायचे असतात तर ते सेम रेसिपीचे मी शॉर्टसुद्धा शेअर करत असते. आणि ज्यांना डिटेल रेसिपी बघायची आहे त्यांच्यासाठी मी लाँग व्हिडिओसुद्धा शेअर करत असते. हे बघा इथे मी अजिबात व्हिडिओ एडिट केलेला नाही आहे किंवा स्किप केलेला नाही आहे. पातळ असा आपला पापड तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त आपले पोह्यांचे पापड तयार झालेले आहेत. असे सगळे पापड मी लाटून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता दुसरासुद्धा पापड तुम्हाला दाखवते. हे बघा मस्त तयार झालेला आहे दुसरासुद्धा पापड. असे सगळे तयार करून घेतलेले आहेत. एक दिवस पंख्याखाली आणि 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. वाळवल्यानंतर तुम्हाला दाखवते. आता पापड वाळवल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त पोह्यांचे आपले पापड तयार झालेले आहेत. रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. आता तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे. अगदी चौपट फुलणारा आपला पोह्यांचा पापड तयार झालेला आहे. हे बघा अगदी दुप्पट चौपट फुलणारा पोह्यांचा पापड तयार आहे. खुसखुशीत पापड तयार आहे आणि चवीलासुद्धा तितकाच छान लागतो बरं का. एकदा करायचे, वर्षभर ठेवायचे आणि पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये तळून खा. मस्त वरण भात जरी असेल आणि हा एक पापड ना, मस्तच कामच झालं समजायचं. हे बघा दुसरासुद्धा तळून दाखवते. छान असे आपले फुलणारे पापड तयार आहेत. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील, माझी सांगण्याची पद्धत आवडत असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा. म्हणजे मलासुद्धा समजेल की मी कशा पद्धतीने सांगते किंवा काही इम्प्रूव्ह करायचं ते. मस्तपैकी आपले पोह्यांचे झटपट घरच्या घरी पापड तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम सोपी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर घरी करून बघितले आणि कसे झाले ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. हे बघा अगदी दुप्पट चौपट फुलणारे पापड तयार आहेत.
तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते. अगदी खुसखुशीत आपले हे पोह्यांचे पापड तयार झालेले आहेत. हे बघा, चवीला खूप छान असे लागतात. चला तर मग पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.